मागे घ्या थोडा. थोडा हात मार. चले आमचे मित्र मंगेश भाऊ कदम हे बरेच वर्षापासून या भागामध्ये तरोडा भागामध्ये असो किंवा नांदेड जिल्ह्यात असो त्यांचे काम पद्धतशीर चालू असते. ते त्यांचं समाजकार्य बी खूप छान आहे. अडीअडचणीला सर्वांना धावून येणारे, या भागामध्ये गोरगरीब जनतेला साथ देणारे. एवढ्या मोठ्या करोना काळामध्ये बरेचसे लोक घराच्या बाहेर निघायला घाबरायचे, पण ते स्वतः अन्नधान्य असो किंवा काही वाटप असो, त्यांना मदत असो, दवाखान्यासारख्या त्यावेळेसची परिस्थिती खूप वाईट होती, पण त्यावेळेस स्वतः त्याने जाऊन हॉस्पिटलमध्ये बऱ्याच लोकांना मदत केली. त्यांचं समाजकार्य खूप छान आहे. या भागामध्ये वाचनालय त्यांनी सुरू केले. त्यानंतर जे व्यसनाधीन मुलं आहेत अशा मुलांनाही त्यांनी व्यसनापासून दूर करण्याचं बरेचसं काम आज त्याने करत आलेलं आहे. या निमित्त माझ्या त्यांना शुभेच्छा राहतील आणि परत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मंगेश भाऊ यांचं कार्य जवळजवळ 25-30 वर्षापासून कार्य आहे. आजपर्यंत जेव्हापासून ग्रामपंचायत होती त्यावेळेसपासून तर आता महापालिका झालेली आहे, यावेळेसपर्यंत त्यांचं इथं काम राहिलेलं आहे, वर्चस्व राहिलेलं आहे आणि ते स्वतः पदाधिकारी राहिलेले आहे. इथं असा भाग होता तरोडा की इथं चिखल एवढा साचायचा. आज तुम्ही कुठल्याही वार्डामध्ये जा, तुम्हाला नाली, रोड, सर्व जे सुविधा आहे, ड्रेनेज लाईन, ही खूप मोठी योजना त्यांनी इथं ओढून आणलेली आहे. त्या काळामध्ये बरेचसे कामं असे पेंडिंग राहिले होते, पण ते स्वतः जाऊन भांडून ते इथं काम करून आज तुम्ही तरोडा भागात जर फिरला तर तुम्हाला असं कुठं चिखल दिसणार नाही. पाण्याची सुविधा एवढी मोठा प्रश्न होता पाण्याचा, ते त्यांनी स्वतः आज गल्लोगल्ली मध्ये पाईपलाईन टाकून आज घरोघरी पाणी झालेलं आहे, पाणी सर्वांना पुरवठा झालेला आहे. याबद्दल धन्यवाद. आज आपल्या या तरोडा भागाचे लोकप्रिय मंगेशदादा कदम यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहाने या भागामध्ये साजरा होत असून त्यांना शुभेच्छा देण्याकरिता अनेक मित्रमंडळी, पदाधिकारी, स्नेहबंधू, आवर्जून सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व उपस्थित झाले. त्याबद्दल मी त्यांचे प्रथम सर्वांचे आभार मानतो. आणि मंगेश भाऊचं काम हे सर्व तरोड्यालाच नव्हे तर नांदेडच्या जनतेला माहीत आहे. त्यांनी तरोड्यामध्ये अनेक विकास कामे केली. गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत शिक्षण कसे मिळेल याकरिता त्यांनी आवर्जून हिरिरीने भाग घेतात. मी मंगेशदादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी तथागताच्या चरणी नम्र प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.